नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, तुमच्या, माझ्या आणि सर्वांच्याच घरातल्या अनेक जुन्या वस्तूंमध्ये अनेक आठवणी लपलेल्या असतात. एखादं घड्याळ, एखादं पुस्तक, एखादी सायकल किंवा एखादी पेटी आपल्याला आयुष्याचा सुंदर धडा शिकवून जाते. आजची गोष्ट अशीच आहे, एका जुन्या घड्याळाची आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीची. चला तर मग ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे आजोबांचे घड्याळ. मुलांनो, अमोलला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. सुट्टीत अमोलने आपला वेळ आजोबाकडे घालवण्याचं ठरवलं होतं. एके दिवशी अमोल ठरल्याप्रमाणे आपल्या लाडक्या आजोबांकडे गावाला आला होता. आजोबा आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर बसून हातातील जुने घड्याळ कापडाने प्रेमाने पुसत होते. त्यांना ते घड्याळ खूप आवडत होते. आजोबांसाठी ते खूपच खास होते. मुलांनो, अमोलने आजोबांना विचारले, आजोबा, तुमच्याकडे नवीन घड्याळ असताना हे जुने घड्याळ इतकं जपून का ठेवता? आजोबा म्हणाले, अरे बाळा, जुनं तेच सोनं. हे घड्याळ मला माझ्या वडिलांनी भेट दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं, वेळेचा आदर करणारा माणूस आयुष्याचाही आदर करतो आणि आपलं आयुष्य सुंदर करतो. आजोबांचं हे बोलणं ऐकून अमोल बाहेर मुलांसोबत खेळायला गेला. तो खेळात इतका रमला की त्याचा अभ्यासाचा वेळही निघून गेला हे त्याला कळलं देखील नाही. त्याने रात्री घाई गडबडीत अभ्यास पूर्ण केला, पण केलेल्या अभ्यासात त्याच्याकडून खूप चुका झाल्या. तो नाराज झाला होता. दुसऱ्या दिवशी आजोबाने त्याला जवळ बोलावलं. अमोल आजोबांजवळ जाऊन बसला. आजोबाने आपलं जुनं घड्याळ काढलं आणि त्यातले सर्व काटे अमोलला दाखवले. अमोल बाळा, यातला एकही काटा फिरून फिरून थकलो म्हणून थांबत नाही. अविरतपणे चालून तो सर्वांना खरी वेळ दाखवतो आणि प्रत्येक क्षणाचं काम हे काटे वेळेवर पूर्ण करतात. मुलांनो, आजोबांचं हे घड्याळ पाहून अमोलने आपल्या वेळेचं नियोजन सुरू केलं. सकाळी लवकर उठणं, अभ्यास वेळेवर पूर्ण करणं, खेळणं, विश्रांती घेणं यासाठी तो वेळ पाळू लागला. मुलांनो, सुट्टी संपेपर्यंत त्याच्यात मोठा बदल झाला. आजोबांनी गावाहून निघताना त्यांचं स्वतःचं जुनं जपलेलं घड्याळ अमोलच्या हातात घातलं आणि ते म्हणाले, अमोल बाळा, हे फक्त घड्याळ नाही तर वेळेची आठवण आहे. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आजोबा, मी हे घड्याळ जपेन आणि प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करेन. आजोबा म्हणाले, अमोल, घड्याळ जपशील का नाही हे मला माहीत नाही, पण वेळ मात्र नक्की जपशील याची मला खात्री आहे. मुलांनो, आजची गोष्ट आपल्याला सांगते, गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने, प्रेमाने, हसत खेळत, मजेत आणि योग्य त्या कामात वापरूया. लक्षात ठेवा मुलांनो, वेळेची किंमत ओळखणाऱ्या प्रत्येक मुलाच्या भविष्यात यशाचे सुंदर क्षण फुलत राहतात. मुलांनो, उद्या पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.